गाजराबाईने भाजी रान फोडलं वाटतं. याला भाजी लय बरी झाली हो गाजराबाईची. अरे वा, याला जाता वेळेस आहे ना 2-3 जोड्याच उपटून येतो. मला मेथीची भाजी लय आवडती. हं, एकदम भारी बनवली. अजून एक पाणी दिलं असतं ना तर भाजी वाढली असती. पण कवळी भाजी काढायला बी लागली. थोडंसं थांबायला लागत होतं. पैसेच होतील का काय काय माहिती आता. थोडी हा, भाजी एकूण येते काढली म्याथाचं एवढी लागतं. एवढी. म्हणले काय भाव आहे न काय नाही पावा. काय भाव आहे त्या भाजीला. गुर्र सोडले ते परवडले. काय गाजराबाई हा भाजी तर एकच नंबर बनवली तर काय करते त्या भाजीला बनवून. काय अहो फवारण्या किती झाल्या तिला, खत किती मारले. हा, हा. अन काय त्या भाजीचा तमाशा, तिला भाव नाही टाव नाही. लय भाजी किती घेतो हा? किती खर्च केला तो? आता शेतकऱ्याची आशा कशी राहते माहिती ना हा मग बरोबर. तुम्हाला? जवळजवळ तिला 20-1 हजार रुपये नुसता खर्चच आलाय. एवढ्या भाजीला मग हा बियापासून बियापासून तुम्हाला सांगते त्याच्यात सगळंच आलं ना. ट्रॅक्टर आला, औषध पाणी खताला लय भाव वाढला काय? खतालाच लय भाव आणि वाढला औषधाला? तुम्हाला सांगते. औषधाला थोडे वाढले का? बरं वाढूच तर माणसाला आशा किती वाईट राहते. माणूस करीत हा ना. आणि मार्केटला नेल्यावर लय नाही तिकडून म्हणजे येताना असं वाटतं आपलंच तोंड आपण जोडून घ्यावं. असंच आहे असं. हा? आपल्या जवळ आलं का का बाजाराचा भाव लगेच पडायचा. आता सकाळी एक डोक वजन येलं तुम्हाला सांगते. हा आणि त्या बाई तशीच आले तोंड घेऊन. कुणी दहा नाही विचारीना. हा का? सांगा बरं मग आता किती जीव काढावा. बरं मी काय मला जाते 2-3 जोड्या दे खायला. अहो 10-12 ने मला त्याच्यात गुरज बांधायची. का बरं? मग काय करू आता. अरे रे 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 आल्या पाय. आज एवढं 2-4 हजार 10 हजार खर्च करू सांगा बरं भाव तुम्ही. नाही त्याला. हाय का काही भाव आहे का. मागच्या आला मावली कोथमीर नाही काय रोटर मारलं आणि या पर्यंतला तर वाटतं हा फुकाट घेऊ का काय शेतकऱ्यांकडून. ते जसे काय त्यांच्या बायकां पोरांसहित इड पालथे पाडायला येईल रात. त्याचाही दोष नाही काय पण हा. खाणारे चावणट झाले. नाही नाही ते सरकारपेक्षा आहे ना तुम्हाला सांगते. हा सरकारपेक्षा व्यापारी जास्त माझाटून गेले तुम्हाला सांगते शेतकऱ्यांच्या याच्यावर. हा ते तर म्हणलं काय. शेतकरी झोपडीत राहतो आणि व्यापारी बंगल्यात राहतोय. आणि एक बरं मार्केटला असं होतंय एखादा वकाल 4,000 जाईल हा आणि दुसऱ्या वकाला 400-500 सांगतील. हम्म. मग सांगा बरं. मग ते असं का बरं असंच करतात? एकाला वर धरायचं आणि एकाला खाली हा, धरायचं. एकाला अंगाशी आणि एकाला हे जांगाशी. दलाल जास्त झाले दलाल दलाल जास्त झाले. दलालाची मालपा रोजचे जो दलाल जातो ना मार्केटला हा त्या दलालाचा माल भावानेच वापणार. आणि मग आणि एखादा गरीब शेतकरी जाऊ द्या त्याचा कचराच त्याला अहो तुमच्या जवळ किती बोलणं असू द्या नाही तर काही असू द्या. हा माल आपला आणि आपले बाप तेव्हा ते हा जसे काय आपल्या आईची नवरी येते. आपण काल करून घ्यायचे तसेच जोडी मारायची तोंडावर. तोंडावर जुडी मग? काला मारायची. त्याच्यापेक्षा माझी जर्सी गाई आहे त्या बांधून देते त्याच्यामध्ये. त्याच्यापेक्षा दूध काढ काचा मग? खाऊ दे. मेथी गायला जर चारली ना हा तर 5 डेअरीवर दूध तिच्या वाढेल. कमराला तकवाईन टाकवा जरा. येईल दूधही वाढेल. मग तू खाय बसा घरची भाजी. हा हा तोय कामराला- मेथवणी करून पेती. आणि तो कामरा जो जोर राहील ना हा. हा? तुम्ही तर काय चावळाशाला काय नाही. आणि निवळ पाबर धरी ते वावरामध्ये येऊन. मी तर सुकी करूनच खाईल. हा हा अर्धा नक्कीच सगळं खा सगळं. तुम्ही. हा हा चल बा गाऊ पाहू कस काय. जाऊ बाई तुमचा गहू पाहू चला. चल तुम्ही गंज खत बित मारले असते. काय झाले गजरे गहू करून ठेवलाय मी हा? हा गहू लय पातळ झाला बाई. काय सांगा तिला पिशी अशा खराब निघाल्या. आता हे कांद्याचं रोप पाय तू हा हं? बार पिवळ सुतूक पडलं हो. पिवळं झालं पातळ किती झालं पाहिलं का बियामध्ये फसलो. हा ना किती कांदे लागते सांग. लय अवघड झालं. हा आता काय करू सांग. कांदे आहे बरं. कशी शेती करावं सांग. हा आणि एक तर महाबाई खर्च केल्याशिवाय तर होत नाही. आतापर्यंत तुला सांगतो या रोपाला आहे ना 10,000 रुपये बी 2,500 रुपये किलोनं बी घेतलंय. हा 4 किलो बी टाकेले सांग. 10,000 त्याला एक खाताची गोण टाकली 1,800 रुपयाची. सांग. तणनाशक परत 2 बाया 3 बाया चिमटायला हा आणि पाणी लाईट आहे तर नाही तर कधी येते जाती. हा हे बघा मॅडम आता हा गहू हे ना हे बघा शेतकरी सांग आता हा गहू हा शेतकरी तर असतील ना शेतामध्ये म्हणल्यावर. काहीच नाही ना बाय ना. हा कसं जागाव हो ना, शेतकऱ्याला हो ना. तू सांग. का हो मॅडम हा बघा ना पाणी बिनी किती किती छान आहे ना. खूप भारी आहे इथं वातावरण. गावाकडे गावाच्या खूप मजा पिशामध्ये वाटते ना फसलो. चांगलं छान वाटतं. मग आणि फक्त दुकानदार पैसे करत्या काय एवढं ॲव्हरेज आहे तेवढं ॲव्हरेज आहे. अहो, दुकानदार ऍव्हरेज सांगत ते कवा गेले हा? आत बाईला. हा कवा गेले आत बाईला.
ते कंपन्या कधी कधी त्याच्या नमस्कार. हे घेतल्या काही. नमस्कार. 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 कोण आपण? आम्ही ना शासनाच्या वतीने एक सर्वे करायला आलोय. काचा? शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये हा शेतकरी म्हणतात परवडत नाही. हा. तर त्या बाबतीत आम्ही सर्वे करायला आलोय. नेमकं म्हणजे काय परवडत नाही, कसं परवडत नाही, काय कारण आहे असं त्याच्यामागचे. छत्रीत उभं राहून परवडत का? हा छत्रीत उभं राहून आम्ही उन्हात उभे आणि तुम्ही छत्रीत उभे तुम्हाला आम्हाला परवडत का नाही? तुम्ही छत्रीत उभं राहून पाहायला आले. मॅडमला ऊन लागत ना. हम्म? मॅडमला ऊन लागत. थोडंसं ऊन जरा जास्त होतं ना. आणि जिला उन्हाची अलर्जी तिला काय कळणार आहे शेतकऱ्यांच्या भावना काय? उठले आणि चालले तोंड घेऊन म्हणे शासनाकडून आलो सर्व्हिस मॅडम. करायला. मॅडम थोडस ऍडजस्ट करून घ्या ना, हा छत्री लावा. नाही तर मार खावा लागला आपल्याला. नाही छत्री लावा. हिला उचलून टाकू का इकडे बाऱ्यामध्ये? नको जाते मरते. शासनाची माणसं आहे पाहू काय स्कीम आहे ही त्याची. बाई ना रेट व्हायची नाही तुम्हाला बरं का मॅडम. बरं या इकडे बस या. नाही इथे कुठे बसता. नाही इकडे इकडे इथे. बसून असं. नाही नाही, नाही नाही. इथे आपण ना. उभं राहूनच बोलूया. हा इथं नको बसू नाही शकत मॅडम इथं असं. मग या इकडे या. नाही, इथं वाहण्याची बुबू या इडून इड आली तर पाणी पिया सुटली. हा इथं बसू शकतो आपण. हा या. इथे बसू शकतो आपण मॅडम. हो. काय स्कीमा आणल्या काय? मॅडम या इथे कम्फर्टेबल या या. मॅडम बाया. मॅडमची तर चांगली सोय आहे बाया. म्हणजे मोठे अधिकारी आहे का? बसा मॅडम बस. मोठे अधिकारी आहे? शासनानं चांगला बोकिंदळ ठेवलाय मॅडमची साफसफाई करायला. जाऊ दे काय तू पगार मिळत त्यांना त्यांना काय करायचं. हा? पगार मिळत आहे. एक मिनिट मला इथं बसू दे. मला इथं बसू दे. तुम्ही इथं बस. तुम्ही इथं बस. मी इकडून बसतो. हा मॅडम ऊन नाही लागत ना. नाही ठीक आहे एवढं काही. ते का काय बॉस काढणार होते काय त्या मॅडमला? काय मी माहिती. इकडून बसवतो म्हणे. हा? बरं काय काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे तुमचं सांगू शकाल का? सगळा प्रॉब्लेम चालू आहे बाई. हा मग तेच सांगा. प्रॉब्लेम काय शेतकऱ्याचा एक नाही. लिहून घेऊ सगळे प्रॉब्लेम. सकाळी हागायला उठल्यापासून तर रात्री मोतून झोपेपर्यंत प्रॉब्लेम आहे शेतकऱ्याचा. हा हा हे माहिती का तुम्हाला? तुम्ही एसीच्या संडास मध्ये हागा त्या. एसीच्या संडास हा बाथरूम मध्ये टॉयलेट मध्ये टॉयलेट मध्ये तुमच्या मॅडम हा तेच त्याला काय म्हणते आम्हाला नाही काय तुमच्या कळत. कॅबिन मध्ये असेल ना. मॅडम मी गावाकडचं आहे. मला माहिती यांना कसं हँडल करायचं. तुम्ही जास्त बोलू नका. शेतकरी खूप थांबा तुम्ही. जास्त बोलू नका म्हणजे ती काय मारणार आहे काय आम्हाला? तू तिच्या कानात सांगू राहिला नाकटा देवारा. तसं नाही आहे. थोडंसं ते चुकलं असेल आमच्याकडनं तर माफ करा. तुम्हाला मी समजून सांगतो नेमकं आम्ही बर कशासाठी आलो आहे. तुम्ही शेतकरीच आहे का? आणि मग तुला कोणतीच आम्ही हा जेम वाटला का? हा हा? इकडं मोटर चालू आहे दिसत नाही की इकडं. विचारलं मी त्याबद्दल क्षमा मागतो तुमची. तुमचं काही मन दुखावलं गेलं असेल याचे तर. लोक उकेल राहते रे. तुम्ही पण शेतकरीच आहे का? तुम्ही नवरा बायको का दोघं? नाही 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 आम्ही शेजारी शेजारचे आम्ही. बांधभावी. ऐका अच्छा, ना अच्छा. तुम्ही ना भांडू नका. तुमचे काय प्रॉब्लेम आहे ना पद्धतशीर हे बघा. जाऊन सांगा आम्हाला. हा एक मिनिट. शासनाकडनं आहे ना हा. भरपूर अशा लोक आत्महत्या करतायत. शेतकरी लोक हा. बरेचसे प्रॉब्लेम येत आहे. तर त्या प्रॉब्लेम मागं नेमके कारण काय आहे? कर्ज कारण आहे का दुसरं काही कारण आहे? ह्या जेवढे कारण असतील ना तेवढे आम्ही प्रत्येकाच्या शेतामध्ये जाऊन त्या शेतकऱ्याच्या व्यथा आम्ही लेखी स्वरूपात लिहून घ्या, घ्या, आणि पहिला त्याच्यावरती घ्या. शासन पुढच्या अधिवेशनामध्ये मांडतील मांडतील हा. मांडणार आहे. तर त्यासाठी आम्हाला हा सर्वे करायला तोवर लावला आम्ही आहे. जगलं पाहिजे लावरा. आणि ह्या ज्या मॅडम आहेत ना हा ह्या मॅडम पूर्वा मॅडम म्हणून त्यांचं नाव आहे. हा का. तर ह्या IS लेवल म्हणजे कलेक्टर लेवलच्या अधिकारी नेमल्या गेलेले आहे. अच्छा अच्छा त्या कधी अशा वावरा वगैरे कुठं काय आलेल्या नाहीये. अच्छा. त्यांना याची काही जास्त माहिती नाहीये. हा आणि मी म्हणजे शेतकऱ्याचा फक्त मध्ये तिकडे माहिती का त्या का. नाही 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 पण त्या- तुम्ही टेन्शन नका घेऊ. आता मी माहिती करून तुम्हाला खरंच हेल्प करण्याचा प्रयत्न करेल माझ्या वतीने. अच्छा अच्छा हा. अच्छा. घ्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य हमी भाव मिळणे. बरं भाव मिळत नाही आम्हाला. शेतकऱ्याच्या भावाला योग्य भाव भावाला नाही मालाला. मालाला योग्य भाव मिळणे. हा मालाला योग्य भाव मिळणे. सॉरी बरं का. शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणे. हे बघा बरोबर शेतकऱ्यांचं कर्ज ए माफ करणं. नको शेतकऱ्याचं कर्ज माफ काय करत नाही आपल्याला. आपल्या शेतीच्या मालाला भाव योग्य ठेवते. मालाला भाव जर दिला तर आम्हाला आमचं कर्ज हा. माफ नका करू. हा. आमचं कर्ज आम्ही भरू. आम्ही काशी करून ठेवले आम्ही आमच्या ते कर्ज काढले ना आम्ही हा, करा ना. आम्ही भरतो. फक्त तुम्ही शेती मालाला भाव द्या.
सरकार आम्ही तुमचं तुमच्याकडे भीक कर्ज नाही माफ मागणार, करू आम्ही तुमच्याकडे भीक मागणार नाही शासनात कधीच. हो पण हा. सरकार तुमचं कर्ज माफ बरं नाही करू मॅडम शकत. मॅडम एक मिनिट. अरे बरोबर मान्य आहे ना. मार खायचे कामं नका ना करू. म्हणजे कर्ज जे तुम्ही काढलेले हा तर तुम्हाला जर योग्य मॅडम भाव तुम्हाला जर काय दिला- तुमच्या पगारातून माफ नाही करायचं. हा नाही नाही सरकार माफ नाही करणार असं म्हणजे काय गप, रट्टे तुम्हाला कशाला? करावाच लागेल माफ. बरं बरं लिहून घ्या. मी काय म्हणतो एक मिनिट म्हणजे जर योग्य भाव जर दिला, योग्य भाव जर दिला, हो योग्य भाव म्हणजे हमी भाव जर दिला, हो तर आम्ही तर- आमचं कर्ज नील करू. जे काही कर्ज शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे ते शेतकरी स्वतः भरायला तयार तयार हो आहे. हो. अच्छा बर बर. बोगस बियाणे पॅकिंग बंद करा म्हणा. अच्छा 3 नंबरचा पॅक. बोगस बियाणे पॅकिंग बंद करा. बियाण्याचे भाव वाढले. आणि दुकानदार म्हणते याला ऍव्हरेज एवढं, याला तेवढं ऍव्हरेज काही येत नाही. पहा तुम्ही काय कुसाळ उगले वावरामध्ये. सांगा आता गहू क्या हे कांद्याचं रोप आणले average चं बिये 10,000 रुपये 2,500 रुपये किलो बिया घेतले कांद्याचं. हे पहा परिस्थिती कांद्याची बियाची. म्हणजे त्याच्यात भेसळ येते का? अहो मग? बेस्ट काय 17 कंपन्या झाल्या, 17 कंपन्याचे दुकानदार घेऊन ठेवत्या. आम्हाला म्हणतात नाही नाही येण्या हे भारी आहे, याचं असं होतंय, कांदा भारी आहे, लय दिवस टिकतो, 3 महिन्यात येतो. अहो ही कोणती पद्धत. बर बर. बियाण्यामध्ये भेसळ आहे. हा बियाण्यामध्ये जेवले का? भेसळ आहे. जेवण झालं बाबा. भेसळ आहे. कुठे घालता रे. कुठले पाहुणे? शासनाची नमस्कार. स्कीम आहे त्यांची. नमस्कार. आम्ही सर्वे करायला आले. आम्ही ना शासनाच्या वतीने आलेलो आहे. शेतकरी आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. तर शेतकरी आत्महत्येचे जे काही आता मीडियावाले जे लोक आहेत, मीडियावाले लोक काय करतात, फक्त शेतकऱ्यावर कर्ज झालं म्हणून त्यांनी आत्महत्या केली असं सांगून ते मोकळे होतात. तर शासनाने असं ठरवलेलं आहे का शेतकऱ्याच्या ॲक्च्युअलमध्ये काय प्रॉब्लेम आहे, शेतकऱ्याच्या समस्या कुठून आहे, त्या गोष्टीवरती आम्ही एक सर्वे करायला आलो. लय स्टँडर्ड बोलल्याने काय आमचा सर्वे तुमचा सर्वे होणार नाही आणि आमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. पाणी पाहू इकडे प्यायला. माझा आलाय प्रॉब्लेम मोठा. काय हा होय ते उष्ट नका करू बरं का. ऐका ना, तेवढं कळत आम्हाला. माझं MSc झालंय बर का. ही बाटली वतून देते आणि यांना हे पाणी पाहिजे ते आपल्या हिरीचं. हो, यांना सण होतं का पाहू. गजरा अक्का, माझा पण प्रॉब्लेम आहे एक. थांबा ना, सांग लिहून घेऊ राहिले ते. माझा असा एक प्रॉब्लेम आहे. माझं MSc झालंय पण मला रोजगार नाही, त्याच्यामुळे मला पोरीच कोणी द्यायना. माझं लग्न होईन का? हे बघा मॅडम तुमचं लग्न वयले का? हो हे काय जमल ना मला, मॅडम जमल पण. ए! तुमच्या नवऱ्याचं शिक्षण काय हो? त्यांचे नवरे हे ना ऑफिसर आहे मोठे. हा. माझ्या लग्नाचं बघा ना तेवढं मग. हा? नाही आम्ही इथं लग्न नाही जमवते, आम्ही इथं सर्वे करतोय. ही संस्था वेगळी राहते बाबा. तू काय मध्येच आला यायला तू आला की नाही. मॅडम किती दिवस राहणार मी संड्या? किती निघून चालल्यात थांड्या. हे बघा ऐका. गोदड घे गोदड घे आगाव, गोदड घे आगाव. पुन्हा ए गजरे गोदड दे त्याला हे बघा आम्ही कोणाचं लग्न जमवायला काही आलेलो नाहीये. आम्ही सरकारी कर्मचारी आहोत आणि सरकारी कामासाठी आम्ही इथं आलेलो आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा ज्या आहेत त्या ऐकून घेण्यासाठी आम्ही इथपर्यंत आलेलो आहे. तर तुम्ही कृपा करून असं काही वेगळं बोलू नये. अंगावर थुकतात. अहो मला विनंती. मकाचे बियाणे विचार करा. बियाण्याची भेसळ घेतली ऐका मकाचं बी घ्या. मकाचं बी बिस्लेरीचं पाणी पिती मॅडम. आणि मॅडम आली शेतकऱ्याची सर्वे करायला मातीमध्ये. आम्ही इथं वड्याचं नाल्याचं पाणी पितोय, नदीचं पाणी आम्हाला काय व्हायना. हा तुम्ही लय जपाते हो. पण आता मग आमच्या इथं नाहीच आहे हे ना बघा. असं म्हटलं पाणी. या बा लोड शेडिंगचं घ्या. एक मिनिट. लोड शेडिंग आम्हाला आहे ना दिवसाची लाईट द्या, रात्रीची लाईट घालू नका. बरं. लोड शेडिंग लाईटीची लोड शेडिंग ना. हा लोड शेडिंग मुळे त्रास होतो आणि दिवसाची लाईट द्या. रात्री ना लाईट घाली त्याच्यामुळे लोकसंख्या वाढली बरं का. हा रात्री लाईट द्या. बरोबर ते म्हणून लोकसंख्या आयला वाढली. भारी. रात्रीची लाईट घालवल्यामुळे लोकसंख्या वाढली शहरातली. हा खेडेगावात लोक राहत्या वावरात, हा बाया राहत्या घरात. चोरांचं प्रमाण वाढलंय, चोर बी सुटले. बिबट्यांचं प्रमाण बिबट्यांवर आळा घाला. हा. आळा घाला बिबट्यांना. हा हा ते आणि या सरकारला आहे ना शहरीच लोक जास्त आवडतात. या बिबट्या शासना आताच्या शासनाला बिबट्यांवर कारण की आळा त्यांच्या करता रे ना स्वस्त सगळं सगळं स्वस्त. बिबट्या घेतला का? बिबट्यांवरती आळा घाला. हा हा नाही तर गोळ्या घाला. गोळ्या? हा, मग शासनाला शासन त्याच्यावर बंदोबस्त करा. ह्या गोष्टीवर सगळ्यावरती चर्चा होणार. हो. याच्यावरती मार्ग निघणार आहे शासन दरबारी. तुम्ही त्याची कवा काळजी अख्खा करू महाराष्ट्र नका. खाऊन गेल्या हो. आमच्यासारखे
आमच्या काय म्हणते तुम्ही बिबटे जरी त्या हा बिबट्यांना तुम्ही पिंजरा लावी त्या शासन आम्ही नाही तुम्ही धरत शासनाचा माणूस आहे ना मॅडम तुम्ही तुमच्या शासनाला सांगा पिंजरा आणायला. हे बघा ह्या विषयावरती ना हे फॉरेस्ट डिपार्टमेंटचं काम आहे, हे ऍक्च्युअल आमचं डिपार्टमेंटचं काम नाही आहे. तुम्ही काही गोष्टी समजून घेत चला. काल 4 बोकडे खाल्लेत. तुम्ही थांबा कोणा तवाले बाय मग 2 मिनिटं. आता माझं वाहू द्या. हे कोणाचं काम आहे? फॉरेस्ट डिपार्टमेंटचं. फॉरेस्ट डिपार्टमेंट तुम्ही इकडं काचा सर्वे करायला आले? शेतकऱ्यांचा. हा. बरोबर. बरोबर. शेतकऱ्याला आता हा वरचा तुमचा 5वा पॉइंट. हा 5वा पॉइंट काय आहे? लोड शेडिंग रात्रीची देऊ नका, लोड शेडिंग सकाळची द्या. बरोबर. बरोबर. सकाळी लाईट घालवा लागलं तर संध्याकाळची चालू ठेवा. म्हणजे लोक कुठे येत्या? वावरात पाणी भरायला. रात्रीचे बिबटे कुठे येत्या? वावरात. वावरातच येत्या. बरोबर. शहरांमध्ये तुम्ही त्यांना पाण्याची सोय ठेवली नाही, झाडं तोडून टाकले, बिबटे कुठे येत्या रात्रीचे? वावरात. शेतात. आमच्या मोटरी चालू झाल्यावर पाणी प्यायला इडच येत्या ना. हो. आणि खाणं त्यांना जागेवर मिळत ना शेतकरी. हम्म. एवढंच पाणी प्यायचं आणि मग लगेच तुमचं कसं काय ही अडचण तुमची कशी काय नाही? तुम्ही म्हणता ही फॉरेस्टची. हे बघा तुम्ही कळू फॉरेस्ट खाजगी आहे का खातं? तुम्ही शासनाचं तुमच्या वरल्या डिपार्टमेंटला सांगा ना. एक मिनिट ऐका. एक बघा आम्ही तुमच्या व्यथा जाणून घ्यायला आलोय. मग ही ह्या व्यथाची. संबंधित हा जो विषय आहे ना बिबट्याचा, हा. हा फॉरेस्ट डिपार्टमेंटला तिथं बोलून शासन दरबारी त्याच्यावरती निर्णय होऊन शासन त्यांना योग्य मार्गदर्शन करते. ते त्यांना कारवाई करून त्यांना ते सांगतील. त्या पद्धतीने फॉरेस्ट काम करेल. तुम्ही आमची व्यथा फक्त लिहून घ्या. ही तुम्हाला तिकडच मांडायची आहे ना बरोबर. अधिवेशनामध्ये. हो. मग पॉइंट आमचा लिहिल राहू द्या ना. का लिहिलेलं तुमची आहे. शाही संपू राहिली? नाही नाही, लिहून लिहितो घ्या. हा लिहिलेलं आहे मी तो. लिहून घ्या मग. हा. नाही तर बरं, या बघा. जाणार नाही. तुम्हाला सांगतो शेतकऱ्याला इतका प्रॉब्लेम आहे. आता हे खताचे भाव इतके वाढले. तुम्हाला अच्छा. सांगतो. बरं युरिया कावर भेटत नाही हो? का भेटत नाही? अच्छा एक मिनिट. युरिया का भेटत नाही? युरिया ब्लॅकनी रे इकू राहिले हा? लोकं, ब्लॅकनी. कंपन्या बंद पडल्या का तिकडं? जाळ झालाय का? गुजरात मध्ये कंपन्या बंद झाल्या का रासायनिक खताच्या? हा? युरिया म्हणजे रासायन खत येतं आणि काय? मग काय ते? रासायन खत असतं काय? मग काय साखर आहे का? हा? यांना काय उभ्याचं आडवं कळत यांना काय कळत? रासायन खताची कमतरता पडते का तुम्हाला? हा. कमतरता अशी पडती. कमतरता आता पडते. 1840 1500ला हे 20 परत महाजन म्हणतो आपण, हे 1800ला ना हो. हा? 1840 हे 1500ला. अच्छा म्हणजे आणि ज्याच्याकडे लायसन वाला आहे तो 1300 का 1400लाच उपितो. आणि जे ब्लॅक न उपित्या ते 1500ला उपित्या. म्हणजे असं का बरं? बरं तुम्हाला भावाचा पण विषय आहे ना? अहो, मग असं कसं काय म्हणता? बाजार भाव योग्य नाही. योग्य नाही खताचे. ब्लॅक न चालू आहे खत. बरं. शेतकरी बाजार- कुठं कुठं मरून नाही राहिला सांगा तुम्ही. बाजार भाव खत सुद्धा मॅडम डबल भावाने घ्यावा हा? लागला. योग्य नाही. या 2 गोण्या घ्या तेव्हा एक हिरेची कोणी देत्या. म्हणजे इथं शेतकरी उन्हात आणत काम करू करू काळे पडायला लागलेत. हा? आणि यांचा तरी काळा धंदा चालू आहे. अहो नाही हो, आम्ही असे काळे एक मिनिट धंदे नाही करत. एक मिनिट. हे बघा बाजार भाव योग्य नाही आणि काळा बाजार होतोय. हो. मॅडम तुम्ही काल 7 गोदाड्यांचं येऊन द्या त्या येऊन द्या त्या तुमच्या ओढून घ्या त्या. तुम्हाला फक्त पॉइंट लिहायला पाठवलंय ना, मग घ्या ना लिहून. बरं तुम्ही म्हणते आम्ही नाही काळे धंदे करतो. तुम्हाला कोण म्हणून राहिलं तुम्ही काळे धंदे करते? इकणाऱ्यांचं चाललंय. हा. बोलू नका. मग बरं तीच बोललं ती. ताई चपटी तोंडाची. ताई हा झाले ते म्हणजे रासायनिक खताचे जे काही तुमचे भाव वगैरे आहेत ना, हा तर याच्यामध्ये काळा बाजार होतोय. रेट स्थिर नाहीये. हो. ह्या गोष्टी मी आणि घेतलेल्या आहेत. औषधं घ्या. अजून हे कीटकनाशक औषध. कीटकनाशक अहो, अच्छा. कीटकनाशक याचा काय प्रॉब्लेम? त्या औषधामध्ये अजिबात रिझल्ट भेटत नाही आम्हाला. भेसळ झाली. सगळं बेसळ. भेसळ. सगळं त्याच्यामध्ये टक्केवारी कमी करून टाकलेली आहे. प्रत्येक ऐका. गोष्टीत आहे ना भेसळ आहे. हा 17 कंपन्या औषधाच्या पण हा. आमच्या मालाला रिझल्ट भेटत नाही त्या औषधानं. बोला. अच्छा. आणि तोंडची किंमत घेते आमच्याकडून. म्हणजे जे कंपनीची प्राइस आहे त्याच प्राइस आम्हाला भेटलं पाहिजे ना. त्याच्या व्यतिरिक्त पेमेंट लावते हे लोक. म्हणजे औषधाचे. तेलचा भाव फिक्स आहे. हा? आमच्या शेतमालाचा भाव फिक्स आहे. सांगा बरं. हा? हा? बरोबर. कीटकनाशकाचे भाव पण योग्य नाही आहे. हा. म्हणजे कीटकनाशकाचे केलेला भाव- खर्च जेवढा खर्च झालाय तेवढा सुद्धा आम्हाला भेटत नाही. माग नफा नाही. सांगा. फक्त शेतकरी खाऊन पिऊन सुखी आहे. शिल्लक काहीच पडत नाही. बरं कीटकनाशक योग्य नाही आणि त्याच्यात भेसळ आहे. मग हा. ठीक, भेसळयुक्त ठीक. आहे. लिहिलेलं मी ते काय अडचण नाही. अजून काय समस्या आहेत?
समस्या लई आहे एवढ्या फक्त आमच्या लय समस्या आता काय सांगा तुम्हाला. हा. साहेब रात्री आता तुम्हाला काय सांगू, कांद्याला पाणी भरायचं होतं. बर मी कमीत कमी 8 पर्यंत आहे ना बाऱ्याजवळ मोटर चालू करायला 12 वेळेस गेले. मग आता तिथं काय वावरात आले, पाण्याचा गोट खाली फेकला, गुळणा फेकला, पाईपानी खाले का मोटर बंद, परत जाय बॉम्बा मारीत वर. ती घेतलंय ना आपण लोड शेडिंगचा विषय घेतला. नाही आता बरी चालायला लागली, दिवसा देव राहिले आता. रात्रीचा ताण नाही ठेवला, लाईटीचा दिवसा चालू आहे आता लाईट. बिबट्याचा भेव आहे हा रात्री. नाही रात्रीचा आता बाहेर निघायचं नाही आता आपणच. जाऊ द्या रात्रीची आपल्याला मोटर चालू करायची नाही. हे बघा तुम्हाला प्रत्येक तर आता दिवसा लाईट गोष्टीवरती दिली ना आपल्याला सरकारनं, जाऊ द्या मरू द्या. हा. प्रत्येक गोष्टीवरती तुम्हाला उपाय ऐकलं सरकारनं भेटणार आपलं शेतकऱ्याचं ऐकलं तेवढं. लाईट आम्हाला दिवसा दिली आता. आहे. हा हा दिली रात्रीच्या मस्त गोदडीत झोपा जाय संध्याकाळी जेवले का. बरोबर. अजून काही प्रॉब्लेम तुम्हाला? लय प्रॉब्लेम येतो होय. एक तर त्या बाईला नवरा नाही बाई, तुम्हाला सांगतो. तिला सगळं रात्रीचं रानात यावं लागत. हा? ते काय नवरा बघून देणार आहे का आता? तसं नाही हो, बाई माणूस आहे ना, शेती एकटी करते ती. काय काय बघतील ते. मग एका हे बघा, टाळाला मला साहेब, मला हा एवढे 7-8 समस्या जरी सोडवल्या आमच्या हा. तरी आमचं जीवन सुखी होईल. हा तुम्ही लय लोड नका घेऊ. डोक्यावरला खांद्यावर आला ना तरी आम्ही शेतकरी जगू शकतो. फक्त लिहून नका नेऊ बा. तुम्ही जर हे नाही सॉल्व्ह केलं या अधिवेशनामध्ये तर आम्हाला फाशा घ्यायला नका. नाही नाही यायचे नंबर द्या तुमचे, फोन नंबर. तुम्ही जर अधिवेशनाचा परत सर्वे करायला जर आल्या शेतकऱ्यांच्या समस्या तर आम्ही सांगायला का हो, पाहिलं. मला एक म्हणायचंय, प्रत्येक 5 वर्षाला 7वं वेतन 8वं वेतन लागू करत्या. म्हणजे एका काय शेत मध्ये पाणी भरले ते का यायला एवढले पगार दिले शासनानं करून. हा यायला कोण पोसायचे एवढे म्हणजे ज्याला नवरा बायको? ज्याला पाहिजे त्याला भेटत हा? नाहीये. नाही नाही नवरा बायको पोसायचे का? म्हणजे लगेच 7वं वेतन चालू 8वं चालू. हा 10-20 हजार लगेच पेमेंट वाढवायचे. अहो आमचे वाढवा ना, इकडे काय वाढवायचे ते? इकडे काय फाशी होती का तुम्हाला? हा? फिक्स असा भाव तरी करू. हा? शेतमालाचा भाव ऐका. आहे तिथंच आहे, पण खताचे भाव दरवर्षी वाढत आहेत. एक मिनिट ऐका. हे बघा तुम्ही काय बोलले, शेतकऱ्याचं कर्ज माफ न करता तुम्ही हमी भाव द्या. मी तो मुद्दा लिहून घेतला. आम्ही भाऊ या भेटतच नाही वा. रासायनिक खतांचा आहे ना आम्हाला त्याचा वाला भाव कमी. हा कर्जाचा आम्हाला कर्जाची गरजच नाही. हा, कर्जा तुम्ही सूट देऊ नका शेतकऱ्याला. आम्ही लोकाला व्याजाने पैसे देऊ. अहो, ही हा, मालाला भाव भेटला. ही जर आम्ही जर पिकवली ना तर आम्ही तुम्हाला खरं सांगते, आम्ही शासनाची अर्थव्यवस्था आहे आम्ही डगमगून सुद्धा देणार. हा फक्त तुम्ही आम्हाला भाव द्या व्यवस्थित. भारत आहे ना असा पुढे जाईल पुढं. हा, देण्यात राहू द्या. सरकारला पैसा देईन शेतकरी सरकारला. सरकारला सुद्धा पैसा पुरवायला बसलाय. हा. एवढी ताकद आहे त्या राजामध्ये. बरोबर आहे ना. हा एक मी म्हणजे घोटाळे तुम्ही करी जा, शेतकरी को पैसा काढी जा. शाळेत असताना आम्ही शिकलो होतो का दाल दाल पर सोने की चिडिया अरे वा बसेरा करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा. बरोबर. वाटवं चाललंय भारत देशाचं पण आता. आज चिडिया नाही राहिल्या. हा सगळ्या गुड्या. एवढे रासायनिक खतन तेन चिमण्या येत्यात मरात येत. हा ऐकून घ्या. आता हे बघा, तुम्ही एवढं तळतळून सांगितल्या सगळ्या गोष्टी, आणि हे बघा इतक्या वेळ तर मला काही माहित नव्हतं ह्या गोष्टींचं, पण आता मी तुमचं सगळं ऐकून ना मलाच थोडं वाईट वाटायला तुम्हाला लागलं. का माहिती नव्हतं माहिती का मॅडम? तुम्ही कधी आल्याच नाही बाहेर. एसी मध्ये बसून तुम्ही फक्त ऑफिसचे कागद रंगावले. हा हा तुम्ही शेतकरी कसं त्याचं जीवन रंगवितो, हा. रात्रीचा दिवस करून आणि दिवसाची रात करून, हे तुम्ही पाहिलाच नाही आले. हे हा. चित्र तुम्ही पहा, म्हणजे बरोबर तुम्हाला बोलला. कळल मग नेमकं काय अहो करायला भाऊ पाहिजे. पहिलं असं होतं रात्री 12ला लाईट सोडायची. अहो झोपेल बायको जवळ तरी उठून जावं लागायचं. काय सांगा तुम्हाला. हा? नाही, तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. माहितीये हे का? सगळं आहे ना आम्ही बघा. शासनापर्यंत पोहोचू, आणि तुम्हाला खरोखर आम्ही मनापासून सांगतो की तुम्हाला मदत करूया. मला एक गोष्ट अहो, सांगा. जगात हा. संपूर्ण बरोबर का? भारताचा खरा पोशिंदा असेल तर तो शेतकरी. बस शेतकरी राजा रात्रीचा वावरात काम करतो, मिलिटरी वाले आर्मी जवान सीमेचं राखण करत्या. हेच 2 माणसं आहे का? त्यांना जसं तुम्ही पेमेंट द्या त्या सरकारी, आणि त्यांना जशी तुम्ही पेन्शन योजना चालू करता ना, तसं प्रत्येक शेतकऱ्याला सुद्धा पेन्शन चालू करा ना तुम्ही. मग हे बघा का हो? ते आता तुम्हाला एसटी केली ना फ्री. एक मिनिट ऐका. शेतकऱ्यांना जर तुम्ही शासनानं रेशन वाटप चालू केलं बरोबर. फ्री मध्ये हा, गोवा गरिबाला. हा, बरोबर. 2027 पर्यंत बर हे कुठून येतो? कुठून येतं? शेतकऱ्याकडून येतं. हा बर. जर शेतकऱ्याने जर नाही पिकवलं, त्यानं फक्त त्याच्या पुरतं जर पिकवलं, त्याच्या कुटुंबापुरतं, मग तुम्ही काय वाटणार लोकायला? वाटणार काय तुम्ही? हे बघा शासन त्याचा मोबदला त्यांच्या जवळ काय वाटायला गावाचे कुसळ.
काय त्यांच्याजवळ शासन मोबदला देतं का तुम्हाला. ते गहू काय तुमच्याकडनं फुकट घेत नाही. वाईट नका वाटून देऊ, पण फ्री नाही घेत तुमच्याकडनं. आमचा मानाचा तो उद्देश नाही. तुम्ही नीट ऐका. जर शेतकऱ्याने जर नाही पिकवल्या आपल्या महाराष्ट्रातल्या भारतातल्या बरोबर, जर शेती जर नाही पिकवली त्यांनी फक्त शेतकऱ्याने जर ठरवलं फक्त आपल्या कुटुंबाला भाजीपाला किती लागतो ना तेवढंच पिकवायचं, जेवढे धान्य लागतं तेवढंच पिकवायचं. कांदा किती लागेल आपल्याला 2 क्विंटल लागेल ना तर 4च वाफे लावायचे. मग तुम्ही कुठून आणशाल? हे शहरातले लोक मरतीन हा अन्न हा? मरतीन. तुम्ही सांगा आम्हाला. हा हा? अहो तुम्ही काय काय- तुम्ही ढोकळे खाणार आहे का नोटा खाणार आहे? हा हा? कशाच्या बागल्यामध्ये राहून सिमेंट काढून खाशाल? हा हा हे बघा कसं आहे माहितीये का, अहो, मी पण एक यांना शेतकरी कुटुंबातलाच किती नाही, बरोबर आहे बा. यांना किती गुंठ्याचा बिगा राहतो हा. आणि किती बाय कितीचा गुंठा राहतो हे सुद्धा माहित नाही. तिडं बसून या आपली मोजणी करते, तिडं बसून. ऑनलाईन चालू आहे यांना काय कळत? ऑनलाईन. अजून ऑनलाईनच्या अशा 2-4 वाजून द्यावा ना. एक घरच्याकडे येते दोघं आधी. काय घरच्या ये दोघं थांबा ना. काय केलं गेला आड वाढायला जातात, वाढायला. वडायला काला गेला पाण्यात बुड द्यायला. कुणाला? पण यांची काय चुकी आहे पण तुमचे नंबर द्या बरं आम्हाला. सर्वे करायला आली आणि या बाईला यानं ते याच्यात धरेल छत्रीमध्ये. हा छत्रीत हा म्हणजे मॅडम थोडे वेळ ना दिवस हे बघा. उन्हात तुम्ही नाही काय ऐका बादल्या. मावशी, एक मिनिट तिथून ऐका मावशी. यांना पावसाळ्यात हो. छत्री वापरत्या, उन्हाळ्यात वापरते नाही, हिवाळ्यात वापरते नाही, हे सुद्धा कळत नाही. इथं- यांची शिक्षण केले कोणत्या दवाखान्यात? ऐका एक मिनिट काळ्या मॅडम. पडतात तुम्ही काळ्या. मॅडम एक मी मिनिट काय- ऐका. हे बघा मॅडम ह्या IS लेवलच्या अधिकारी आहेत. असू दे ना. अहो, त्यांची असू द्या, नेमणूक काय झाली करायचं म्हणून ते आम्हाला काम ते? करताय. अरे आम्हीच पिकेल गहू मॅडमला- आमच्यापेक्षा हा. कोण मोठं नाही. हा ती का अमेरिकेवरून बर्गर मागती का? शेतकरी नाही. सगळ्यांचा बाप आहे बाप. आमच्याच गावाचे पाव चपात्या खाती ना, हा. मग आई येत झाली ना. हा. असं सरकारला का कळाला का शेतकरी नेमका काय करतोय म्हणून? तुम्ही एवढ्या भारी दिसायला गोऱ्या आहेत. त्याच तुम्ही दिवसभर हा? इथून बघा तेच काळ्या चालू आहे पडतात. काम. अच्छा, अच्छा. त्याचेच सर्वे चालू ही आहे. काळी माती ना काळी माती किती गोरा माणूस असू द्या आपलं सकरती. काळ्या मातीचा जसा कलर आहे ना रंग आहे ना हो. तसा माणसाचा रंग होतो होतो. काळा. म्हणजे आपलं सकरती माती. दिवस दिवस म्हणजे या जेवण करीत मातीचा नाही, पाणी मॅडमचा पित काहीच नाही. अर्थार्थी संबंध नाही. याचा अर्थ असा झाला तुझ्या बोलण्याचा. जाऊ द्या आता. हा. हे बघा असं नाही चालत. तुम्ही थोडंसं माणसात या, माणसात मिसाळा, शेतकऱ्यांच्या भावना समजून घ्या, मग शासनाला तेच- कळल. तेच चालू आहे, तेच चालू आहे. अहो नुकसान भरपाई करायची असली का पंचनामे करायला कुठे येत्या? आधी तलाट्याजवळ जायचं त्यांनी आणि अधिकारी आले का गावातला सरपंच घ्यायचा. हा. सरपंच सगळं 2-3 टगे घ्यायचे बस बरं का. त्यांच्या नावाखाली त्यांचे पंचनामे करायचे. चहा पाणी. आणि चहा पाणी घ्यायचा आणि वरून त्यांनी 1000 500 पैसे द्यायचे आणि त्याला लगेच नुकसान भरपाई. बरं. आणि गोरगरीबाने काय मारायचं? एक मिनिट. एकरवाल्याला 2 एकरवाल्याला काय करायचं? त्याची परिस्थिती द्यायला त्याला नाक दाबायला का 500 रुपये घ्या म्हणून. तलाठी हा? योग्य कारवाई, म्हणजे गावाबरोबर किडे मारायचे का? तलाठी योग्य काम करत नाही का? अहो तेच मारायचं बाय काय? बरं, गाव पातळीवरील संबंधित अधिकारी योग्यरित्या काम करत नाही. गोरगरिबाचे नुकसान होते शेतकऱ्याचे. बरं. गावातून शेतकरी सगळा सारखा राहतो का? अहो, एवढं- लहान मोठा राहतो का नाही? उत्पन्नाचा दाखला काढायला गेलं तरी हा? तो खालीवर पाहतो. अरे तू शेतकऱ्याला हा? हमी भाव भेटा ना मालाला, म्हणतो तुम्हाला 21,000चं उत्पन्न देऊन चालणार नाही, तुम्ही त्या शासनाच्या स्कीमांमध्ये बसती नाही आणि द्या 200. हा सांगा. तलाठी तात्या 200 घेतो उत्पन्नाच्या दाखल्याचे. तुम्हाला मी एक नंबर देतो, अँटी करप्शनला तात्काळ त्या मिनिटाला कॉल करायचा, लगेच तिथे रेड पडेल. अहो सर्वसामान्य शेतकरी- निलंबित मॅडम. ह्या शेतकरी पुढं जाईल तो असे anti-corruption चा number भ्रष्टाचारी लोक आहे ना, हे निलंबित झाले पाहिजे. बरोबर आहे. बरं तुम्हाला सरकारी पेमेंट मिळत ना मॅडम? मॅडम तलाठी तात्या बॅग भरून नेतो रात्रीचा घरी. 1,20,000 पगार आहे किती मॅडम. तुम्हाला 1,20,000. 1,20,000. आम्हाला 1 एकरात आहे ना 2 वर्ष घासावं लागतं, 2 वर्ष कष्ट करावं लागतात, तेव्हा आम्हाला कुठं ₹1,00,000 भेटत. ते बी तुम्ही भाव दिला तर. तर आणि खर्च द्या. तुम्ही त्याचा महिन्याला खर्च घ्या खर्च खर्च हे वेगळा. बघा ऐका, हे बघा कसं आहे माहितीये का, शासनाचं असं म्हणणं आहे, आणि जेवढं मला कळतं तेवढं मी तुम्हाला सांगतो. तुमचा हा जो माल आहे हा कच्चा माल आहे. कच्च्या मालाला माझ्या दृष्टीने योग्य हमी भाव देता येत नाही. मग तो काय म्हणणे, आम्ही चुली मांडून इडून शिजून देऊ का तुमच्या घराघरात मेथीची भाजी आणि कांद्याची पात? हा? बोल. का सरकारच्या बापाने आम्हाला इथं ठेवलं रोजनी? नाही आम्ही तुमचं आता ते जे काय मायवाली मत आहे ना, मिठी. आम्ही तिथं मांडू. हे बघा आता मी तुम्ही जर आमचे शिजली नौकर आहे. तुम्हाला देते. तुम्ही आमचे नौकर आहे. हा. हे जरा ठेवा.
जनता ही काय आहे जनार्दन हा बरं झाले का तुमचे पॉइंट आज तुम्ही आवडले पेमेंट घ्यायचे म्हणजे का तुम्ही काही ते 2-1 जुडे द्या ना आम्हाला मेथीची काय मॅडमला आवडली ती काय 2 मेथीच्या जोड्या बरं जाय बरं उपटून आणि घेऊन जाय बरं. हा तो आता उपड बरं दोन नाही, नाही, नाही. 4 घेऊन जा. नाही ते आम्हाला नाही उपटणार ते आम्हाला नाही जमत त्या गोष्टी तर तुमच्या हातात वागचावडा झाला काय तुम्ही द्या तुमच्या हाताने वागचावडा आला मॅडमला द्या दोन जुड्या नाही तुम्ही 10 जुड्या घेऊन जा. आमचं बघितलं म्हणणं का मग? मोकळे. मन पाहिलं का? आम्ही शेतकरी हा हा आम्ही राजा माणूस पिकावणारे आम्ही तुम्ही 4 जुड्या घेऊन जा. 4 किती भाव असतो 4-5 घेऊन जा. शेजारी हे घ्या वाटा मॅडम पाणी घ्या. शेजारी वाटा. भाजी म्हणलं पा पाण्याची बाटली सरकली पुढं त्यांना पण द्या. त्या पाय बरोबर आहे ना. नोट सरकिल्याशिवाय काम नाही पुढे आ, तसं झालंय. कशी वाहत बरोबर आहे हे बघा मी काय कामामुळे तुम्हाला काय पाणी दिलेलं नाही माणुसकी म्हणून पाणी अच्छा दिलं आता समजली तुमची तर माणुसकी. मॅडम तुम्ही पण आमच्यावर माणुसकी दाखवा आणि हा. आमच्या तुमचे नंबर शेतकऱ्याला आहे नंबर घ्या रे यांचे ऐकून घ्या. पाहू बरं किती दिवसात आपलं ते हे करते खरंच मी तुम्हाला सांगते की मी हे तुमचं सगळं वरती पाठवते आणि तुम्हाला योग्य ते सगळं तुम्हाला जे पाहिजे ते सगळं तुम्हाला जागेवर भेटल. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. तर आमचं काम आम्ही करू हे बघा शेवटी हे शासन ठरवेल आमच्या हातात जेवढं पावर जेवढं आहे तेवढे माझ्या आम्ही हातात आहे करतो ना, तेवढं मी सगळे पर्याय करन. हा. समजलं? बर. चालेल तेच तर लागत मॅडम आम्हाला दुसरं काय लागत काय लागत शेतकऱ्याला हो बरं, सांगा मॅडम खूप ऊन लागते हा? पटकन गाडी पोरांचे लग्न करायचे राहते पुरीचे लग्न करायचे राहते आम्हाला चहा हा? पाणी घेऊन जा. चला. कोणला चहा पाणी बाजू चला मॅडम घरी चला चहा चहा पिऊन पाणी. जा. चहा पिऊन जा चला 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 मी तिच्या जोड्या मी उपटून देतो यांना. हा ऐकते का चल आणतो मी, वा पुढं कॉपी मिळेल का कॉपी हा कॉपी करून हा. ती बाजू चला नाही तर दुधाची गल्लास प्या हा. घरी दूध दुभतंय चला चला एखादी बॉटल पण द्या बरं मग घ्या ना चला ना आता छत्री धरली चल भाऊ तुमचे दुधाची बाटली? आमच्या इकडून दूध घेऊन जा मॅडम. हा का दूध द्यायला आला काय चला मॅडम हा दूधही मागू राहिला जाऊ द्या जाऊ दे आपल्या पुढे दुबळ्या घरी लग्न आहे.